बघितलं की भगवंताची भेट आणि त्याची आवड असण्यासाठी पूर्व पुण्याईच लागते. आमचे माऊली काय म्हणतात बघा, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आमचे माऊली हरिपाठात काय सांगतात, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण देव ध्यानी रामकृष्ण मनी. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी. अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. श्रोते हो, आपण जर मनी ध्यानी सर्वत्र रामकृष्ण जपलो तर आपल्याला अनंत जन्मीचे पुण्य प्राप्त होते. मग खरा भक्त भगवंताकडे काय मागतो हो? खरा भक्त भगवंताकडे त्याची आवड मागतो, त्याची भक्ती मागतो. आवडी मजला देई, हरी तुझी आवडी मजला देई. बघा, भागवत महापुराणाच्या समाप्तीनंतर व्यास ऋषींना भगवत दर्शन झाले आणि भगवत दर्शन झाल्यानंतर व्यास ऋषींनी भगवंतांकडे अगदी सुंदर मागणं मागितलंय. काय मागणं मागितलं? भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यथ प्रभो. कृष्ण भगवान की जय. याचा अर्थ काय? हे देवाधिदेवा, हे भगवंता, मला जन्मोजन्मी मला तुझ्या चरणाची भक्ती दे, मला तुझी आवड निर्माण करून दे. श्रोते हो, भक्तीचे स्वरूप म्हणजेच प्रेम. मग आमचे नारद महर्षी भक्तीच्या सूत्रामध्ये काय सांगतात? सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. म्हणजे काय? हृदयस्थ असलेल्या भगवंताच्या चरणी प्रेम असणे यालाच भक्ती म्हणतात. जय जय रघुवीर